तर भावानो, तुम्हाला आठवत असेल गेल्या ब्लॉगमध्ये आपण दुपारी एक घरी जायच्या अगोदर शेवटचं भाडं मारलं होतं विक्रोळीचं आणि हाय पार्ट 2. त्यानंतर पुन्हा आपण संध्याकाळी रिक्षा काढायच्या अगोदर आपल्या रिक्षाची थोडी सेटिंग करायची होती. इंजनचं काम केलं होतं 1 हफ्त्यापूर्वी. तर इंजनची सेटिंग वगैरे केलीच्या नंतर मॅकॅनिक बघतो की गाडीमध्ये गॅसचा पण काहीतरी इश्यू दाखवा लागला आणि तिथं बघतो तर हे काटच खराब झाला असं वाटायला लागलं. ते साईडचं ढाकण खोलतात आणि प्रयत्न करून बघतात की त्यांच्याकडून होऊ शकतं का नाही. बट असं काही होतच नाही भावानं. ते बोलतात याला नवीनच टाका लागेल. बोललो ठीक आहे, कुठं भेटतं विचारतं. ते बोलते बजाजचं सर्व्हिस सेंटरमध्ये भेटून जाईल. तर तिथं रिक्षा पकडून येतो तर ते बोलतात की इथं तर भेटेल पण 4 स्टॉक रिक्षाच आहे, तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा, बट नाही लागलं तर रिटर्न घेणार नाही. 1200 रुपये प्राईज होते. मग दुसरं एक स्टोअर भेटलं मला की त्यांच्याकडून 780 रुपयाला भेटलं आपल्याला हे स्वस्तात मस्त. बजाज तर ओरिजिनलच आहे. तिकडं प्राईस का जास्त होती काय माहितीच नाही भावानं. मग ते घेऊन येतो आपण मॅकॅनिककडं. मॅकॅनिक सर्वात पहिलं गॅसची सप्लाय बंद करून टाकतात. त्यानंतर जुना जो की आपला गॅस काटा होता तो खराब झालेला तो काढतात आणि दुसरा नवीनवाला टाकतात. त्यानंतर नवीनवाला जॉईंट केल्याच्यानंतर त्याची सप्लाय वगैरे वायरनी जॉईंट करतात. ते सर्व जॉईंट केल्याच्यानंतर ढाकण जसं होतं तसं नटाने स्क्रू टाईट करून टाकतात. आम्ही बघतो की आपल्या मॅक 2T ऑइलची लेवल पण कमी झाली होती. त्यानंतर मग आपल्या गाडीमध्ये मॅक 2T ऑइल पूर्ण भरून टाकतो. आम्हाला वाटत होतं की आपल्या गाडीचा गॅस वगैरे लिकेज नाही झाला पाहिजे म्हणून मी पुंगळी घेतली. पहिलं नव्हती आपल्याकडं. आता या पुंगळीला बोलतात काय भावानं मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर निघालो भाऊ भाडे मारायला. बोललो 2 घंटे बाकी 10 वाजायला. चला जेवढं होईल तेवढा धंदा, गॅसचे पैसे तरी निघले तर बरं होईल. त्यानंतर मग 10 वाजेला भाडे मारतो आणि 10 वाजता येतो गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी गॅस स्टेशनवर. गाडीमध्ये गॅस वगैरे भरून आजचा ब्लॉग करतो. अँड बाय बाय गाईज, थँक्यू सो मच.